शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. यापैकी एक श्रावणी सोमवार तर आपला करून झाला. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मुठभर धान्याचा अभिषेक केला जातो. आणि विशेष म्हणजे दर सोमवारी हे धान्य सुद्धा वेगवेगळे असतं. या धान्याला शिवामूठ असं म्हटलं जातं. तर 4 ऑगस्ट 2025 रोजी अनुराधा नक्षत्रावर श्रावणाचा दुसरा सोमवार आलेला आहे आणि आपल्या सर्वांना हे व्रत करायचं आहे. तर या सोमवारी शिवामूठ नक्की कोणती, ती कशी व्हावी, पहिला सोमवार जर करायचा राहिलेला असेल किंवा पहिला सोमवार केला पण संकल्प करायचा राहून गेला, त्याचबरोबर पुरुषांनी किंवा अविवाहितांनी शिवामुठीचा शिवलिंगावर शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा, तसेच दुसऱ्या सोमवारी जीवनातील दुःख दूर करणारे उपाय बघणार आहोत. बघा, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जसे आपण घरच्या घरी आपल्या घरातल्या शिवलिंगाची किंवा स्वतःच्या हाताने मातीचं किंवा वाळूचं, ज्याला पार्थिव शिवलिंग असं म्हटलं जातं, तर त्याची श्रद्धापूर्वक पूजा केली, त्यावर शिवामूठ वाहिली, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारची ही पूजा करायची आहे. फक्त शिवामूठ वेगळी असेल. पहिल्या श्रावणी सोमवारीप्रमाणेच याही सोमवारी सकाळी सूर्योदयापासूनच व्रताला सुरुवात करावी. दिवसभर उपवास करावा. साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता, बटाट्याचे पदार्थ खाऊ शकता, मीठ घालून तयार केलेले उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालेल. फळ खाऊन पुन्हा उपवास करू शकतात. फक्त गोड पदार्थावरही उपवास करू शकता. पण या उपवासामध्ये भगर अजिबात खाऊ नका. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल, पूर्वापार चालत आलेली या उपवासाची, त्याप्रमाणे तुम्ही उपवास केला तरीही काही हरकत नाही. कारण प्रत्येक भागामध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारे मराठी बोलली जाते, त्याच पद्धतीने आपली पूजेची पद्धत, हे सणवार साजरे करण्याची पद्धत असेल, ती नक्कीच थोडेफार फरकाने ही वेगळी असू शकते. आत्ता पूजेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यांना अगदी ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाचा अभिषेक करून शिवामूठ वाहनं शक्य आहे त्यांनी त्या वेळेत करावं. ज्यांना अगदी सकाळी देवपूजेची वेळ साधता येईल, त्यावेळेस पूजा करता येईल, तेव्हा केली तरीही चालेल. आता सांसारिक माणसं म्हटले की सकाळी सकाळी फार गडबड असते. मुलं, नवरा आणि ऑफिस सगळं काही, म्हणजे महिला असतील तर हे सगळं सांभाळावं लागतं. पुरुषांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. तर मग तुम्हाला सकाळचे काम आटोपल्यानंतर जेव्हा हे जमेल पूजा वगैरे करणे, तेव्हा तुम्ही करू शकता. किंवा अगदी शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा. सायंकाळी प्रदोष काळाच्या वेळेस शिवलिंगाची पूजा करा. प्रदोष काळामध्ये शक्य झालं नाही तर रात्री म्हणजे 9 वाजेच्या आत जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा शिवलिंगाचा अभिषेक करा, नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. तर असे भरपूर पर्याय मी तुम्हाला का सांगितले, कारण श्रावणी सोमवार हा अत्यंत शुभ दिवस असतो आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांचे जास्त करून लक्ष लागलेले असते ते म्हणजे सोमवारकडे. त्यामुळे हा दिवस आपण साधतोय, त्याचा व्यवस्थितपणे वापर करतोय, हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात गोष्टीची एक गोष्ट म्हणजे आपण जे काही करतोय, ज्या वेळेमध्ये करतोय, पण श्रद्धेपूर्वक, लक्षपूर्वक आणि भक्तिभावाने करतोय, याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. आत्ता ज्यांना कोणाला काही अपरिहार्य कारणामुळे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी संकल्प करायला जमलं नाही किंवा पहिल्या सोमवारचं करणं झालं नाही, तर त्यांनी या दुसऱ्या सोमवारी संकल्प करून मग पूजेला सुरुवात करावी. आता भलेही तुम्ही पहिला सोमवार असताना सुद्धा संकल्प केला नाही, तशीच पूजा केली तर काही नाही, देवाची माफी मागा. एक प्रायचित्त म्हणून तुम्ही ही माहिती नसल्यामुळे अनावधानाने आम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी संकल्प करून जणू काही आमच्याकडून 4ही सोमवारी संकल्पयुक्त झाले, या पद्धतीने पूजा करत आहोत. आणि ज्यांना पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहता आली नाही, त्यांनी या सोमवारी नक्की काय करायचं आहे की एखादा सोमवार जास्त धरायचा आणि ते तुम्हाला पहिल्या सोमवारप्रमाणे शिवामूठ वाहून पूजा करावी. दरवर्षीच श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर तिळाची शिवामूठ वाहिली जाते. तर यावर्षी आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारचं हे व्रत करताना शिवामूठ म्हणून शिवलिंगावर पांढरे तीळ हे धान्य व्हायचे आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्रत आपण सर्वजण एकतर एक हा उद्देश ठेवून करतो की भगवान शिवशंकराच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, घरामध्ये सुख समाधान नांदावं, किंवा सौभाग्यवती महिलांचं सांगायचं झालं तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून त्या शिवलिंगाचा आशीर्वाद मागत आहात. शिवलिंगावर शिवामूठ वाहत असताना त्यामुळे इथे आपल्याला काळे तीळ नाही तर पांढरेच तीळ शिवलिंगावर शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. इथे जर आपण पितृकार्यासाठी ही पूजा केली असती तर नक्कीच आपल्या सर्वांना शिवलिंगावर काळे तीळ सुद्धा वाहता आले असते. तर एवढा एक नियम लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे शिवलिंगावर पांढरे तीळ शिवामूठ म्हणून वाहा. आपल्या उजव्या तळहातावर एक मुठभर किंवा याहून कमी सांगायचे झालं तर 1-2 चमचे
नाहीतर अगदी नावाला चिमूटभर असले तरी बस होतील. एवढे पांढरे तीळ घेऊन त्यावर थोडेसे पाणी शिंपडून ती मूठ बंद करून शिवलिंगावर धरायची. आणि बघा, नीट ऐका, शिवामूठ वाहणार जर तुमच्यापैकी कोणी सौभाग्यवती महिला असेल तर तिने हे तीळ शिवलिंगावर हळूहळू मुठीतून सोडताना म्हणावं, शिवा शिवा महादेवा, शिवा महादेवा माझी शिवा मूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची, दिरा जावांची, नंदची, भरताराची नावडती आहे ती आवडती कर रे देवा. आणि सगळे तीळ वाहून द्यावे. आणि सौभाग्यवती महिलांच्या व्यतिरिक्त तुम्ही जर विवाहित पुरुष असाल आणि अविवाहित मुलं मुली ज्यांना आपण कुमारिका म्हणतो तो तुम्ही असाल, किंवा मग तुमचं लग्न झालेले असेल, मग तुमचे पती आत्ता हयात नाहीत, म्हणजेच काय तुम्ही ब्रह्मचारिणी आहात, तर अशा सर्वांना हा मंत्र म्हणता येणार नाही. तर मग तुम्ही काय म्हणायचं, तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणायला येईल. आणि संस्कृतमध्ये हाच मंत्र असा म्हटला जातो, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. आणि मग ती शिवामूठ वाहिली जाते. तर मग असं वाटतं की आपल्या सर्वांच्याच ओठावर कायमच रुळणारी मायबोली मराठी आहे, तर नक्कीच आपण संस्कृतऐवजी मराठीतूनच हा मंत्र म्हणायला जास्त प्राधान्य देऊ. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला कशा पद्धतीने हे म्हणायचं आहे. तुमच्यापैकी जे कोणी श्रावणाचा पहिला सोमवार करू शकले नाहीत, म्हणजे तुमच्याकडून पूजा झाली नाही किंवा मग तुम्ही शिवामूठ वाहू शकला नाही, तर मग काय करायचं, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम शिवलिंगावर तांदूळ हे धान्य शिवामूठ म्हणून व्हायचं. कारण पहिली शिवामूठ तांदळाची असते, म्हणून त्यानंतर तीळ हे धान्य शिवामूठ म्हणून व्हायचं. आणि एकदमच तुम्ही शिवामुठीचा मंत्रही म्हणू शकतात सांगितल्याप्रमाणे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला जास्तीचा सोमवार करायची गरज पडणार नाही. कारण जेव्हा आपल्याकडून असं काही होतं की आपल्याकडून पहिला सोमवार राहून जातो, तर आपण दुसऱ्या सोमवारी त्या 2 शिवामुठी वाहून द्यायच्या असतात. फक्त जेव्हा आपल्याकडून शेवटच्या सोमवारी असं झालं की आपल्याला काही कारणामुळे पूजा करता आली नाही किंवा शिवामूठ वाहता आली नाही, तर मग त्यावेळेस आपण जास्तीचा सोमवार करू शकतो. बघा, एकदा की शिवामूठ वाहून झाली की शिवलिंगाला आपण धूपदीपाने ओवाळून घ्यायचं. एका हाताने घंटी वाजवायची, म्हणजे डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हाताने दीप अर्थात दिवा पकडायचा आणि त्याने ओवाळून घ्यायचा. आपण दही भाताचा, खडी साखरेचा आणि पंचामृताचा, नाहीतर मग फळांचा नैवेद्य देवाला दाखवू शकतो. आपल्याला उपवास असतो देवाच्या नावाने, देवाला नाही, त्यामुळे मग देवाला आपण उपवासाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवते असा कोणताही आग्रह नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने, म्हणजे देवाला तुम्ही काही मिठाई ठेवू शकता. पाण्याचं एखादं भांडं, म्हणजे फुलपात्र असेल किंवा तांब्याचं असेल, तर ते तुम्ही नैवेद्याच्या शेजारी पाणी म्हणून ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुळशीपत्र हा नैवेद्यावर ठेवायचा नाही. हे व्रत करत असताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी सांगते, ज्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. ते म्हणजे तुम्ही व्रत सुरू करण्यापूर्वी तुमच्या आई वडिलांचा किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊनच मगच पूजेला सुरुवात करा. त्यानंतर ही पूजा आहे. व्रत जेव्हा आपण करतो, तर एकदा की शिवामूठ वगैरे वाहून झाली की त्यानंतर लगेचच तुम्ही शिवामुठीची कहाणी वाचून घ्यायची आहे, किंवा दिवसभरात म्हणा, नाहीतर मग संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस का होईना ती आवर्जून वाचायची आहे. घरातल्या कुणाला तरी वाचायला सांगून तुम्ही ते ऐकण्याचं काम करू शकता, किंवा मोबाईलवरती पण ऐकलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शिवपूजा ही कर्पूर आरतीशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करताना किंवा त्यांची लवथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा ही आरती करताना कापूर आरती अवश्य करा. आणि कर्पूर गौरम करुणावतारम ही जी काही आरती आहे ती तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता. शिवलीला अमृत या ग्रंथातला 11वा अध्याय वाचन खूप महत्त्वाचं असतं. जमल्यास तोही तुम्ही वाचा किंवा मोबाईलवर ऐकण्याचं काम करा. अजून सांगायचं झालं तर शिवपुराणातल्या बऱ्याच छान छान अशा कथा आहेत. त्यातली कोणती एखादी कथा तुम्हाला आवडते ती तुम्ही या दिवशी ऐकू शकता. उमापती महादेव की जय, सांब सदाशिव, सांब सदाशिव, नमः शिवाय ओम, नमः शिवाय ओम यापैकी एखादा मंत्र तुम्ही नक्कीच म्हणू शकता. आता आपण काही सोमवारचे उपाय बघूया. तुम्ही एकदा नवीन व्यवसाय चालू केला आहे आणि व्यवसायात सतत पैशाची कमतरता भासत असेल किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळत नसेल, त्यामुळे तुम्ही नवीन काही करण्याचा विचार करू शकत नाही आणि तुमचे मनोबल होईल तिथे कमी पडत असेल, तेव्हा कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी 2 पांढरे फुले सोबत ठेवा आणि काम पूर्ण झाल्यावर वाहत्या पाण्यात सोडा. सोमवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे. असे केल्यामुळे तुमच्या व्यवसायात नक्की नफा होऊ लागेल. चंद्राचा म्हणजे चंद्रबलाचा अधिक त्रास होत असेल, अति कष्ट होत असेल, तर रात्री दूध आणि पाण्याने भरलेले भांडे आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी किंवा दूध
पिंपळाच्या झाडाखाली समर्पित करावे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना मनोभावे नमस्कार करा। यामुळे तुमच्या जीवनातील कष्ट दूर होते। तुमची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी श्रावणातील सोमवारी तुमची भगवान शिवशंकरांची पूजा वगैरे झाल्यानंतर बृहस्पतीचे मनोभावे ध्यान करावे। ओम क्लीम बृहस्पते नमः या मंत्राचा 21 वेळा मनोभावे जप करावा। जर तुमची मानसिक शांती असेल, मनात अशांतता असेल, सतत वाईट विचार निगेटिव्हिटी डोक्यामध्ये येत असेल तर सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिराचा शिवलिंगावर फक्त मनोभावे 5 बेलपत्र, 1 अखंड तांदूळ आणि 1 लोटा जल अर्पण करा। त्यानंतर एकांतात बसा आणि देवाचे मनोभावे ध्यान करा। असे केल्याने मनातील अशांतता दूर होते आणि मुलींना आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतो असे म्हटले जाते। श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी कुठल्याही गरीब व्यक्तीला दूध, दही, तांदूळ, साखर, पांढरे वस्त्र व यथाशक्तीने दान करावे। या वस्तूंचे दान केल्याने महादेव आपल्या भक्तांना अतिप्रसन्न होतात, त्यांना इच्छित वरदान प्राप्त करतात। हे दान केल्याने धनप्राप्ती, सुख समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते आणि भगवान भोलेनाथांची विशेष कृपा सुद्धा प्राप्त होते। मग हे दान करताना तुम्ही गरीब व्यक्तीला दान करा किंवा ब्राह्मणाला करा, भगवान शिव तुमची नक्की इच्छा पूर्ण करतात। श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तुमची जी काही इच्छा आहे, खूप दिवस झाले पूर्ण होत नाही, तर श्रावणातील दुसऱ्या सोमवारी प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली एका दिव्यामध्ये 2 वाती, त्या वाती लाल धाग्यापासून बनवलेल्या असाव्यात आणि त्यामध्ये 1 अखंड तांदूळ टाकून तो दिवा मनोभावे ओम उमा पार्वती पतये नमः या मंत्राचं स्मरण करत प्रज्वलित करावं। तुम्हाला सौभाग्य तर प्राप्त होईलच, पण जी काही तुमची मनोवांछित इच्छा मागितली आहे ती सुद्धा पूर्ण होईल। श्रावण महिन्यातील सोमवारी 2 लोटा जल घेऊन देवादिदेव महादेवासमोर जा। शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर दोन्ही लोटातील धार एकसाथ अर्पण करत ती धार भगवान शिवशंकरावर थेट सोडावी। असे श्रावण महिन्यामध्ये आपण मात्र 7 दिवसही लगातार अर्पण केले तर देवादिदेव महादेवाच्या कृपेने 3-4 महिन्यामध्ये आपल्याला सूचना प्राप्त होईल। मंदिरातील शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर कधीही रिकामे भांडे घरी परत आणू नये। शिवलिंगाला अर्पण केलेले काही पाणी एका भांड्यात भरा, ते घरी आणा आणि घरामध्ये शिंपडा। असे म्हटले जाते की असे केल्याने व्यक्तीची कीर्ती तर वाढतेच, नावलौकिक आणि मान सन्मान सुद्धा वाढतो। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा। धन्यवाद।